नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। 5000 पेक्षाही जास्त पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेला प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे। म्हणजेच डिग्री कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ही परीक्षा पास होताच बघा बेसिक सॅलरी म्हणून तुम्हाला 50,000 रुपये पगार मिळणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच पोस्टिंग सुद्धा मिळू शकते। ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पदाचे नाव बघा, पदाचे नाव आहे प्रोबेशनरी ऑफिसर। हे बघा, पदाचे नाव आहे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी। या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे 1 तारखेपासून, म्हणजेच 1 जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 21 जुलैपर्यंत तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। म्हणजेच बघा ऑलमोस्ट 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळालेले आहे। तुमची जी परीक्षा आहे ती ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे। ओके, म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुमची परीक्षा होऊ शकते। ठीक आहे। आता यामध्ये बघा कोणत्या कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे, तर ही लिस्ट तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे। भरपूर बँक्स आहे आणि सर्वच्या सर्व बँकांच्या शाखा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहे। ओके, तर जॉईनिंग झाल्यानंतर काही काळानंतर तुम्ही जे आहे जे तुमच्या जिल्ह्यातील बँक आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या बँकेची शाखा असेल त्या शाखेमध्ये तुम्ही स्वतःचे ट्रान्सफर करून घेऊ शकता। ठीक आहे। त्यानंतर बघा आता पेमेंट बघा, पेमेंट बेसिक आहे 48,480 रुपये बेसिक तुम्हाला पगार मिळणार आहे। त्यानंतर तुमचा पगार वाढत जाणार आहे। ठीक आहे। एज बघा, मिनिमम 20 वर्षे आणि मॅक्झिमम 30 वर्षे, म्हणजेच 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट जे आहेत ते फॉर्म भरू शकता। आता यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत असते। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षे आणि बघा PWBD विद्यार्थ्यांना 10 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही डिग्री प्रमाणपत्र घेतलेलं असेल तर तुम्ही बघा एलिजिबल राहणार आहात। ठीक आहे। परंतु बघा डिग्री कंप्लीट असणे गरजेचे आहे। फायनल इयरच्या विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही। डिग्री कंप्लीट असणे तुमची गरजेचे आहे फॉर्म भरताना। इथे लिहून आहे बघा, द कॅन्डिडेट मस्ट पजेस व्हॅलिड मार्कशीट और डिग्री सर्टिफिकेट दॅट ही ऑर शी इज अ ग्रॅज्युएट ऑन द डे ही ऑर शी रजिस्टर्स अँड इंडिकेट्स द percentage of marks obtained in graduation while registering online। ओके, तर तुम्हाला बघा किती मार्क मिळालेले आहे ते तुम्हाला इथे सांगायचे आहे रजिस्ट्रेशन करते वेळी। म्हणजेच बघा ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे तुमचे गरजेचे आहे। ठीक आहे। आता समोर बघा, हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे बघा, क्रेडिट हिस्ट्री। तुमचे जे बँक क्रेडिट हिस्ट्री आहे ती बघा क्लीन असणे गरजेचे आहे। ओके, परंतु फॉर्म भरताना तुम्हाला क्रेडिट हिस्ट्री विचारण्यात येणार नाही। तुमची जेव्हा जॉईनिंग होणार असेल तुम्हाला तिथे तुमची क्रेडिट हिस्ट्री दाखवावी लागणार आहे आणि क्रेडिट हिस्ट्री तुमची बघा क्लीन असणे गरजेचे आहे असे यांनी इथे सांगितलेलं आहे। परंतु फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्रेडिट हिस्ट्री त्यांनी मागितलेली नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। फीस बघा, SC ST आणि PWBD कॅन्डिडेट यांना 175 रुपये भरायचे आहे आणि इतर जे आहेत म्हणजेच ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी या विद्यार्थ्यांना 850 रुपये फीस भरायची आहे। ठीक आहे। तर मला असं वाटतं की फीस तुम्हाला समजलेली असेल। आता बघा परीक्षा तुमची कशा प्रकारे कंडक्ट केल्या जाणार आहे, परीक्षा पॅटर्न तुमचा काय राहणार आहे। तर प्रिलिममध्ये तुम्हाला सध्या मी तुम्हाला फक्त प्रिलिमचं सांगणार आहे। ओके, मेन्सचे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण जेव्हा विद्यार्थी प्रिलिम पास होणार तेव्हा मी तुम्हाला मेन्सचे सांगणार। सध्या मी तुम्हाला फक्त प्रिलिम परीक्षेचे सांगणार आहे। आता प्रिलिममध्ये बघा तुम्हाला फक्त 3 विषय राहणार आहेत। पहिला विषय म्हणजे इंग्लिश लँग्वेज, सेकंड विषय म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच बघा मॅथमॅटिक्स आणि थर्ड विषय म्हणजे रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी। ओके, अशा प्रकारे फक्त तुम्हाला 3 विषय राहणार आहेत। यापैकी मॅथ आणि रिझनिंगमध्ये 35 तुम्हाला प्रश्न विचारले जातील। अशा प्रकारे 70 प्रश्न तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगवर येणार आहेत आणि इंग्रजी विषयासाठी तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहे। ठीक आहे। परंतु बघा
मार्क बघा, इंग्रजी विषयांच्या 30 प्रश्नांसाठी तुम्हाला 30 गुण आहेत, गणिताच्या 35 प्रश्नांसाठी तुम्हाला 30 गुण आहेत आणि रिझनिंगच्या 35 प्रश्नांसाठी तुम्हाला 40 गुण मिळणार आहे. म्हणजेच रिझनिंगमध्ये तुम्हाला जेवढे प्रश्न आहेत त्या मानाने तुम्हाला मार्क जास्त मिळणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि 100 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. ओके, त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार. प्रत्येक विषयाला तुम्हाला 20-20 मिनिटे विभागून मिळालेली आहेत. म्हणजेच इंग्रजी विषय सॉल्व करताना तुम्हाला 20 मिनिटे मिळतील, मॅथमॅटिक्ससाठी 20 मिनिटे आणि रिझनिंगसाठी तुम्हाला 20 मिनिटे मिळणार आहे. ओके, अशा प्रकारे 20-20 मिनिटांचे स्लॉट पकडून 60 मिनिटांचा तुमचा पेपर होणार आहे. म्हणजेच बघा 1 तास तुम्हाला पेपर सॉल्व करायला मिळणार आहे. ओके, यामध्ये जे बघा निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 निगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला राहणार आहे. म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे आहे. ओके, आता समोर बघा. आता बघा मेन्ससाठी मी तुम्हाला सर्व काही सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला विषय सांगून देतो. रिझनिंग तुम्हाला राहणार आहे. ओके, बँकिंग जी के तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि त्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर राहणार आहे आणि त्यानंतर एक तुमच्या रिटन पेपर राहणार आहे. त्यासाठी बघा डिस्क्रिप्टिव्ह पेपर, यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग अँड कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला आहे. 2 प्रश्न तुम्हाला यावर विचारले जातील आणि बघा 25 मार्कांचा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहणार आहे. खूपच बघा सिंपल पेपर आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही, काही जास्त घाबरण्याची गरज नाही. ओके, फक्त तुम्ही ऑब्जेक्टिव्हचा जरी अभ्यास केला आणि बघा डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुम्ही बस थोडा सॉल्व जरी करून आले ओके आपल्या मताने, तरीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मार्क यामध्ये स्कोर करू शकता. इतर जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ठीक आहे, याची जी PDF आहे, PDFची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, याशिवाय बघा याची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलवर सुद्धा आहे. तर आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोनही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. अशाच प्रकारच्या कितीतरी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला तिथे मिळणार आहेत. ठीक आहे, आता बघा समोर बघा मेन्स पास झाल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी टेस्टसुद्धा होणार आहे. ठीक आहे, परंतु बघा जॉब तुम्हाला कोणत्या मार्कांच्या बेसिसवर मिळणार आहे ते सुद्धा सांगून देतो. इथे बघा मी लिहितो प्रिलिम, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू. इथे मी लिहिलेलं आहे. तर इथे तुम्हाला प्रिलिमच्या बेसवर तुम्हाला कट ऑफ तुमचा लागणार नाही. पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूच्या बेसवर सुद्धा तुमचा कट ऑफ लागणार नाही. कट ऑफ तुमच्या फक्त मेन्सच्या बेसिसवर लागणार आहे. तर मेन्समध्ये तुम्हाला जेवढे मार्क मिळालेले आहे तर त्यानुसारच तुमचा कट ऑफ लागणार आहे. पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू फक्त बघा इव्हॅल्युएशन करण्यासाठी होत असते. याचे मार्क तुमचे जे आहे कट ऑफसाठी पकडल्या जाणार नाही. ओके, परंतु मेन्स पास झाल्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला तिथे कंपल्सरी जावं लागणार आहे. ओके, तुम्हाला जावं लागणार कंपल्सरी आहे, परंतु तुमचा जो कट ऑफ आहे तो मेन्सच्या मार्क्सच्या बेसिसवरच लागणार आहे. हे सुद्धा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या बँकेसाठी किती जागा आलेल्या आहेत ते सुद्धा इथे यांनी सांगितलेलं आहे. कितीतरी विद्यार्थी बँक ऑफ महाराष्ट्र विचारत होते. ओके, बँक ऑफ महाराष्ट्र विचारत होते. तर बघा बँक ऑफ महाराष्ट्रासाठी 1000 जागा आलेल्या आहेत. ओके, तुम्ही बघा पास झाल्यानंतर कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही बघा जॉबवर लागले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. असं नाही की तिथे बँक ऑफ महाराष्ट्र लिहून आहे म्हणून बघा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रासाठी किती जागा आलेल्या आहेत ते तुम्ही बघाल, असं काही नाही. या सर्व बँकांच्या ज्या शाखा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळण्याची शक्यता असते. त्याबाबत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मॅक्झिमम लोक महाराष्ट्रातच जॉबवर लागलेले आहेत. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंटर महाराष्ट्रामध्ये प्रिलिमसाठी बघा अकोला, अमरावती, अहिल्यानगर, ओके, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई किंवा MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर. प्रिलिमसाठी एवढे तुम्हाला सेंटर मिळणार आहे आणि मेन्ससाठी सुद्धा महाराष्ट्रातच भरपूर सेंटर आहे. तुम्हाला अजिबात सेंटरची काळजी करण्याची गरज नाही. याबाबत सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसं बघा सेंटर ते कुठेही देऊ शकतात. ओके, परंतु महाराष्ट्रातच सेंटर मिळण्याचे चान्सेस मॅक्झिमम तुमचे आहेत. ओके,
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सुटलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका आणि आपलं व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून टाका. दोनही चॅनल्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.